मध्ये काय, नाशिक मध्ये पण राहणार नाहीये मी. एक क्षणही राहायचं नाही मला इथे. माझ्या मुलांनाही राहू देणार नाही. शेपूटचा मोठा धोका, पण तो सुद्धा आरोहीने द्यावा. माणसाची सावली पडायला नको माझ्या मुलांवर, त्याच्याकडेच घेऊन गेली माझ्या नकळत. मी नाही माफ करणार तिला, कधीच नाही माफ करणार. इतकी वर्ष 8 महिन्यांनी जगलीये मी, आता कशाला कोणासमोर लाचार होऊ मी. तुम्ही सोडून जाताय मला. आई म्हणू नकोस मला, तो हक्क तू केव्हाच गमावलायस. नाही आई, असं नका म्हणू. आजवर कधीच न अनुभवलेली आईची माया तुमच्यामुळे मिळाली मला. ते घर सोडून जाऊन पुन्हा पोरकं नका करू मला. या घरातच काय, नाशिक मध्ये सुद्धा राहायची इच्छा नाहीये माझी. मी चालले माझ्या घरी परत. नाही आई, आई नाही आई, प्लीज प्लीज घर सोडून जाऊ नका. हे तुमचंच घर आहे. तू मला भावनांच्या गुंत्यात अडकवू नकोस. मी भावना शून्य बाई आहे, तुला चांगलंच माहिती. हो, लग्नानंतर सुद्धा अनेकदा सांगितलं तुम्ही मला. तुम्ही भावनेपेक्षा व्यवहाराने वागता हे माहिती आहे मला, पण आता या सगळ्यावर कसा विश्वास ठेवू मी? तुमच्यातल्या हळव्या आईचं मन बघितलंय मी, अनुभवलंय आई. हे सगळं विसर आता. पाठ सोड माझी. मला आता इथे क्षणभरही थांबण्याची इच्छा नाहीये. नाही आई, असं नका करू प्लीज. तुम्ही इथून गेलात तर माझं काय होईल? कशी राहू मी इथे? याचा विचार तू आधीच करायला हवा होतास. मला सगळ्यात अप्रिय असलेली गोष्ट केलीयस, दुखावलंयस तू मला. माझ्या जुन्या झालेल्या जखमेवरची खपली काढलीस तू. आता तुला माझ्या मनात स्थान नाहीये. मी पण माझ्या मनात तुमचं तेच स्थान आहे. आई प्लीज मला एक संधी द्या. मी आयुष्यात पुन्हा तुम्हाला कधीच दुखवणार नाही, मी शपथ घेऊन सांगते. ठीक आहे, दिली. एक संधी दिली तुला, फक्त एका अटीवर. त्या माणसाशी असलेली सगळी ओळख विसरून आणि नाशिक मधलं तुझं अस्तित्व पुसून आमच्या बरोबर पुण्याला यायचं. आहे तयारी? काय? आणि पण मग हे आग्रह? ते काय करायचं ते तुझं तू ठरव. नाही जमणार ना तुला? तू एवढा नात्यांचा उदो उदो करतेस, पण तू सुद्धा व्यवहारच बघतेस. मला उत्तर मिळालंय. तन्मयपेक्षा तुला हे आग्रह महत्वाचा आहे आणि हेच कायम महत्वाचं राहणार आहे. वाट सोड माझी. डोक्यात राग घालून काहीही होणार नाहीये तन्मय. अशा परिस्थितीत नॉर्मल माणूस असाच वागतो, समजलं? पोटचा मुलगा असून तुला काहीच कसं वाटत नाही तन्मय. तुझ्यापेक्षा आरोही बरी आहे. तिला किती काळजी वाटते त्यांच्याबद्दल, केवढा आदर करते ती त्यांचा. अरे आरोही आरोही अरे बस झालं. तिने हे सगळं घडवून आणलं, आईच्या जखमा ताज्या केल्या, तरी तू तिची बाजू घेतेस? येऊ द्या का तिला परत. हाती जोडायची फार हौस आहे ना तिला. आता बीच तिच्याशी नातं तोडतो, सगळं संपवतो, बस. अरे तन्मय, असं काय बोलतोयस तू? जरा तरी विचार कर ना. तन्मय, आई अगं काय चाललंय हे सगळं? तन्मय, सामान घेऊन येते. तन्वी, तू सामान घेऊन येतेस की नाही? अरे हे बघ तू शांत हो जरा. म्हणजे रागा रागाच्या भरात कुठला पण निर्णय घेणं चांगला नसतो. मला तिच्याशी काही बोलायचं नाहीये. मला तिचं तोंडही बघायची इच्छा नाहीये आता. जिजू, अरे ताईने जे काय केलं ना ते तिने विचारपूर्वकच केलं असणार.
तू एकदा तिच्याशी बोलून बघ ना. अरे जिजू बस, जिजू वगैरे काय नाही. मी तिच्याशी संबंध तोडलाय तर आता तुमचा आणि माझाही काही संबंध नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या आईला त्रास देणाऱ्याला मी कधीही माफ करणार नाही. मग ती बायको असो नाहीतर बाप. तन्मय, अरे हे बघ आता. तन्मय, तन्वी, तू सामान घेऊन येतेस की नाही? नाही, मला कुठेही यायचं नाही आहे. तन्वी, ज्यांच्या प्रेमासाठी मी इतके वर्ष आसुसले होते ते माझे बाबा मला भेटले. आता त्यांना सोडून मी कुठेही जाणार नाहीये. ठीक आहे. मग आजपासून मी तुला मेले असं समज. आणि मीही समजेन की मला फक्त एक मुलगा आहे. चल तन्मय. आई नको ना, तन्मय सांग ना. नका ना जाऊ तुम्ही प्लीज. तन्मय, आता या क्षणी आपण इथून निघतोय. तन्वीला काय करायचे ते तिचं ती ठरवेल. पण आता आग्रहमधल्या सगळ्यांशी आपलं कायमचं नातं तुटलंय. चल तन्मय, तुला थांबायचं असलं तर तू थांबू शकतोस. माझा निर्णय मी कुणावरही लादणार नाही आणि तुमच्या अपेक्षा तुम्ही माझ्यावर लादू नका. आई अगं आई, आई प्लीज. हे बघा, मी तुमची अपराधी आहे, पण माझा हेतू तुम्हाला दुखावणं कधीच नव्हता. माझी फक्त एवढीच इच्छा. कोण आहेस तू? मी ओळखत नाही तुला. तुझा माझा काहीही संबंध नाही. आई प्लीज एकदा ऐकून घ्या. तुम्हाला असं वाटतंय ना की माझ्या हातून खूप मोठी चूक घडलीये, मग तुम्हाला काय हवी ती शिक्षा द्या मला, पण फक्त एकदा बाबांशी बोला. फक्त एकदा. आई, प्रत्येक नाण्याची दुसरी बाजू सुद्धा असते. त्यांचं सुद्धा म्हणणं ऐकायला हवं ना प्लीज. तू माझ्याशी हे बोलण्याचं धाडसच कसं करू शकतेस? खरंच धाडस करते मी आई, पण आपल्या सगळ्यांच्याच भल्यासाठी करते. माझ्या भल्या बुऱ्याचा विचार तू करू नकोस. तन्मय, तन्वी, काय ठरलंय तुमचं? का जाऊ मी एकटी?
आई तुम्ही जायचं ठरवलंच असेल तर मी नाही अडवणार तुम्हाला. अवश्य जातो. पण निदान बाबांना एक संधी तरी द्या आणि स्वतःला. आई अहो, इतकी वर्ष तुम्हा दोघांच्याही मनात खूप काही साचलंय. एकमेकांविरोधात गैरसमज आहे, कोणाच्या मनात अपराधीपणाची भावना आहे. त्याची तुमची स्पष्टीकरणं सुद्धा आहेत. पण त्या पलीकडे काही असेल तर एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम. त्या प्रेमासाठी एकमेकांना एक संधी द्या. एकमेकांसाठी थोडा वेळ द्या प्लीज. त्यातून काही निष्पन्न होणार नाहीये. मी माझा निर्णय बदलणार नाहीये. ते तुम्ही नंतरही ठरवू शकता ना. एकमेकांचं म्हणणं ऐकल्यानंतर सुद्धा जर तुमचे सूर नाही ना जुळले आहे तर तुम्ही म्हणाल अगदी तसंच होईल. तन्मय आणि तन्वी सोबत मी सुद्धा येईल तुमच्यासोबत पुण्याला. आई तुम्ही म्हणाला होतात ना की माझ्या हातून जर काही मोठी चूक घडली तर तुम्ही माफ करायचा पूर्ण प्रयत्न करा. मग कदाचित तो क्षण हाच असू शकतो. आई प्लीज. वत्सलाबाई, म्हणजे मी तुम्हाला हे बोलण्याचा माझा काही अधिकार नाही. मला असं वाटतं काय की तुटलेलं नातं जोडण्याची संधी सगळ्यांच्याच नशिबात नसते आणि तुम्हाला ही संधी भेटली तर तुम्ही ती घालवू नका, एवढाच माझा म्हणणं. हे सगळंच इतक्या अनपेक्षितपणे समोर आलं ना अर्पिता, की क्षणभर मलाच माझ्यावर विश्वास बसला नाही. असं म्हणतात ना, आपल्या नशिबात जे असतं ते कोणीच आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तसंच आरोहीचं बाबांशी नातं जुळलं आणि तन्मय आरोहीच्या प्रेमात पडला. सगळं नशिबाने घडवून आणलंय. हे पण वत्सला काकूंचं काय? त्या मकरन काकांना ऍक्सेप्ट करतील का ग? असं नको ना बोलू अर्पिता. मी आता माझ्या बाबांशी नाही राहू शकणार. तसं नाही, पण तुला आईचा स्वभाव माहितीये ना. नाही म्हणजे मला नाही वाटत की त्या त्यांचा निर्णय बदलतील.
म्हणजे त्यांनी मगाशीच तर सांगितलं ना की तुम्हाला त्या किंवा मकरन काका यापैकी कोणाची तरी एकाचीच निवड करावी लागेल. तसं असेल ना तर मी बाबांबरोबर राहीन. तू रागवलास ना माझ्यावर? खरं तर हो. आरोही मी तुला सांगितलं होतं सगळं. त्यांच्यामुळे आईने किती भोगले ते, आणि तरी तू त्यांना इथे घेऊन आलीस. ते परत आल्यामुळे ना आमच्या आयुष्यात उलटापालट झाली सगळी. पण तन्मय, अरे आई आणि बाबांनी एकमेकांसमोर येणं आता फार गरजेचं होतं. आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे. तुला काय वाटतंय, आई मत बदलेल? बाबांचं बोलणं एकदा ऐकून घेतल्यावर कदाचित आई त्यांचा निर्णय बदलते. शक्यच नाही. आईने एकदा निर्णय घेतला म्हणजे घेतला. काळ्या दगडावरची रेग असते. अगं, मी आईला लहानपणापासून बघत आलो. आई खूप करारी स्वभावाची. आजवर आईंनी करारीपणाचा मुखवटा चढवून ठेवला होता तुम्ही, कारण त्यांना अख्ख्या जगाशी एकटीने झुंज द्यायची होती. तुम्हा दोन्ही मुलांना अगदी सुरक्षित ठेवायचं होतं. आणि आई म्हणून तर त्यांच्या जागेवर अगदी बरोबर होते. आई आत्ताही तसंच वागेल. नाही त्यांना आत्ता बाहेर बाबांशी ज्या बोलतायत ना, त्या आई वेगळ्या आहेत. त्या बायको म्हणून बाबांशी बोलतात. त्या दोघांच्याही मनात एकमेकांविषयी खूप गैरसमज साचलेत त्यांनी. एकदा का ते दूर झाले ना की दोघंही एकमेकांना मोठ्या मनाने माफ करतील आणि एकत्र येतील. अरे, तू हे सगळे इतके कॉन्फिडेंटली कसं बोलू शकतेस? कारण आता मी एक बायको म्हणून आईंच्या मनस्थितीचा विचार करते. तन्मय, अरे बाबा आईंचं पहिलं वहिलं प्रेम आहे. त्यांचं खूप प्रेम आहे बाबांवर. नाहीतर बघ ना, स्वतः एवढा राग असून सुद्धा बाबांवर त्यांनी तुम्हा मुलांची मनं कधीच कलुषित केली नाही. पण काही गोष्टी आहेत ज्या आई कधीच विसरणार नाही. विसरते. प्रेमात तेवढी ताकद असते त्यांना. आपलं ज्याच्यावर प्रेम असतं ना, आपण त्याच्या चुका अगदी सहजपणे माफ करू शकतो. त्याच्या चुका माफ करणं आणि मनाचा मोठेपणा दाखवणं, ही शक्ती प्रेमच आपल्याला देते. कदाचित बरोबर बोलतेस तू आरोही. मी इतक्या वेळेला चुका केल्या, तरी तू मोठ्या मनानं प्रत्येक वेळेला मला माफ केलीस. आई पण बाबांना माफ करेल ना? हो तन्मय.